च्या वादाबद्दल खरं तर अमोल कोल्हे बोलले. या सिनेमामध्ये जे शेवट दाखवण्यात आला, हाल हाल करून महाराजांना कसं मारलं गेलं हे दाखवलं गेलं, पण आपल्याला ते दाखवता का आलं नाही? त्याच्यासाठी एक दबाव होता आपल्यावरती असं ते म्हणतात. आधी ते दबाव काय होता ते सांगताना ते म्हणतात की मालिकेत आम्हाला ते दाखवता येत नव्हतं, म्हणून आम्हाला तो दबाव होता नियमांचा, असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्हाला पटतं हे? पटण्यासारखं मला वाटत नाही. का? शेवटी कलावंताचं स्वातंत्र्य आहे, तुमचं स्क्रिप्ट आहे, तुमचं नॅरेशन आहे, तुमचं कन्क्लुजन आहे, तुम्ही मांडायला पाहिजे होतं ना. तुम्ही तुमची कोणाचीही एखादा दिग्दर्शकाचा सिनेमा आपण पाहतो त्यावेळेला तो त्याचा सिनेमा आहे, त्यानं अन्वयार्थ काढायचा असतो. आणि त्यामुळं मुळात मला त्यावेळेलाही धक्का बसलेला होता की येशू ख्रिस्ताच्या आयुष्यात त्याला जो सुळावर चढवला हा प्रसंग जर गाळला तर येशू ख्रिस्ताच्या आयुष्यामध्ये काय नाट्य राहिलं? तो तर टोकाचा प्रसंग होता, ज्याला आपण ऐतिहासिक भाषेमध्ये स्क्रिप्टच्या भाषेमध्ये फ्लॅग इन्सिडेंट म्हणतो. तसं संभाजीराजांचा भयानक मृत्यू हाच त्यांच्या जिंदगीचा, त्या स्क्रिप्टचा कणा होता. आणि तोच तुम्ही कणा दाखवणार नसाल, मग त्याला कुठलंही कारण असू दे ते पटणारं नाही. कणा, त्यांच्या सगळ्या कहाणीचा कणा न दाखवणं, हा कणा कसा म्हणायचा? काय नाही कणा. आणि शेवटी काय आहे की मुद्दाम टाळलं. त्यामध्ये एक लक्षात ठेवा, याच्यामध्ये शिखर असं आहे की औरंगजेबाचं क्रौर्य आणि एवढ्या क्रूर बादशाला सामोरा गेलेला मराठ्यांचा राजराजेश्वर, हिंदवी स्वराज्याचा दुसरा छत्रपती गेले कसे, त्या कळी काळाला कसे सामोरे गेले, आणि त्याच्यामध्ये त्यांच्या व्यक्तिमत्वातला जो धीरोदात्तपणा असेल, निर्भीडपणा असेल, निधडेपणा असेल, हे सगळं त्यातूनच दिसणार होतं. आणि तेच तुम्ही काढलं तर त्याला काय अर्थ आहे? मुद्दाम टाळलं असं वाटतं तुम्हाला? दबाव नक्कीच असावा, अन्यथा असं कोण कशाला टाळेल? पण कुणाचा दबाव? आता ते तुम्ही पहा. पण या निमित्तानं मी एवढं सांगेन की मेल गिब्सन नावाचा जो जागतिक कीर्तीचा अभिनेता आहे आणि दिग्दर्शक आहे, यांनी येशू ख्रिस्ताच्या त्या शेवटच्या प्रसंगावर, म्हणजे जेव्हा क्रूस त्याच्या पाठीवर दिला जातो आणि त्याला असं मारत असाच अनन्वित अत्याचार दाखवलेला आहे. तुम्ही त्या सिनेमात पाहिलं तर एक चाबूक मारला तर त्या चाबूक कसा असतो तर त्या चाबकाला खिळे लावलेले आहेत, आणि त्यामुळे खिळ्याचा चाबूक ख्रिस्ताच्या पाठीवर बसला, छातीवर बसला की कातडी अशी सोलून निघते. तर असं यातच सिनेमाची सुरुवात होते आणि 2.5 तास हेच आहे. तो सिनेमा ज्यावेळेला रिलीज झाला त्यावेळेला जगभरामध्ये 35 ते 40 लोक हार्ट अटॅक येऊन सिनेमागृहामध्ये मरण पावलेले आहेत. पण म्हणून त्यांनी घाबरले नाही, त्यांनी ते दाखवलं नाही किंवा तो ओमिट केला नाही आणि करता येणार नाही. पण तुम्ही मला सांगावं की ठीक आहे, टी व्ही सिरियलमध्ये नाही तुम्हाला दाखवता आलं, मराठीमध्ये जेवढी नाटकं आलेली आहेत छत्रपती संभाजी आणि औरंगजेबाची, याच्यामध्ये ते सळया तापवलेल्या आहेत आणि संभाजीराजांचे डोळे काढायला लोक पुढे आलेले आहेत. हा शेवटचा अंक असायचाच, तो कुणीही टाळला नव्हता, टाळता येण्यासारखा नव्हताच. म्हणजे